पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता जीबी सिंड्रोमचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे। 3 रुग्ण जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात या ठिकाणी दाखल झाले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर आहेत। सर, स्वागत आहे TV9 मध्ये। किती रुग्ण आहेत? सगळ्यात पहिलं तर मी स्पष्ट करू इच्छितो की GBS हा आजार आपल्याकडे नवीन नाही। मागच्या वर्षभरामध्ये घाटी रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे आम्ही मेडिसिन विभाग आणि बाळरोग विभागामध्ये मिळून 90 रुग्णांवर उपचार केलेले आहेत आणि त्यामधील बहुतांश रुग्ण हे बरे होऊन डिस्चार्ज होऊन घरी परत गेलेले आहेत। त्यावर जी लागणारी औषधी जी आहे IVIG म्हणून जे आपण वापरतो ते मुबलक प्रमाणामध्ये आपल्याकडे मागच्या वर्षभरामध्ये आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे। फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे, MGPY योजनेमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं बाकीच्या बाजूच्या जिल्ह्यामधून सुद्धा बुलढाणा असेल, जळगाव असेल, जालना आहे, अहमदनगर आहे, या ठिकाणाहून मागच्या वर्षभरापासून रुग्ण आपल्याकडे येतात। मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की हा काही संसर्गजन्य आजार नाही। हा दूषित पाण्यामुळं किंवा जे कच्चं मांस असेल न शिजवता जर खाल्लं तर त्याच्यापासून हा आजार होतो असं तज्ज्ञांनी वारंवार आपल्याला स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं कोणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। या वेळेमध्ये जर याच्यावर उपचार घेतला तर यासाठी चांगले ट्रीटमेंट आपल्याकडे आहेत। आमचे तज्ज्ञ डॉक्टर त्यावर पूर्ण उपचार करतायत। सध्या आमच्याकडे 3 रुग्ण दाखल आहेत, त्यामधला कोणताही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही। या आजाराची विशेषता अशी आहे की एकदा आजार झाला तर तो बरा होण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो आणि यामध्ये आपण हे जे औषधे देतो तर त्याची किंमतही थोडीशी जास्त आहे। एक वजनानुसार हे IVIG जे इंजेक्शन आपण देतो तर त्याच्या एका व्हाईलची किंमत 7,000 ते 9,000 इतकी असते। ज्याला आपण अडल्ट म्हणतो तर त्यांच्यामध्ये हे 5 व्हाईल एका दिवसामध्ये देण्यात येतात आणि असे 5 दिवस असे डोसेस 5-5 व्हाईलचे द्यावे लागतात। त्यामुळं साधारणतः एका रुग्णासाठी 2 लाख ते 2.5 लाखापर्यंतचा खर्च याच्यामध्ये येतो। आपण जे लोक MGPY बसतात तर MGPY त्याच्यावर उपचार करतो, परंतु जे लोक MGPY बसत नाही तर त्यामध्ये शासनाकडून जे अनुदान मिळतं, DPDC जे अनुदान मिळतं त्यामधून आपण बरीचशी IVIGची खरेदी केलेली आहे। आजही या ठिकाणी 500 डोसेस आपल्याला मिळणार आहेत आणि मागील 1 वर्षापासून आम्ही जे चिठ्ठीमुक्त घाटी हे जे अभियान केलेलं आहे तर आम्ही त्यामधून सर्वच रुग्णांना अगदी 1 रुपयाच्या गोळीपासून ते 50 ते 55 हजार असतील 2-2 लाखाची औषधं हे मोफत दिलेली आहे आणि त्यामुळं शासनाची जी ही कल्याणकारी योजना आहे त्यामधून आम्ही हे औषधी सर्व गोरगरीब रुग्णांना, सामान्य रुग्णांना पुरवत आहे। याची प्राथमिक लक्षणं काय आहेत? याची प्राथमिक लक्षणं सर्दी होणे, घसा दुखणे, त्यानंतर लूज मोशन ज्याला म्हणतो आपण, लूज मोशनचं त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात आणि त्यानंतर ह्या जंतूचा संसर्ग झाल्यानंतर याच्यापासून नंतर मज्जातंतूवर याचे परिणाम दिसतात। त्यानंतर पॅरालिसिससारख्या घटनाही काही आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे हा आजार जो आहे तो कोरोनासारखा आहे का? म्हणजे एखादा नातेवाईक जर त्या रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला असेल तर त्याला काही होण्याची शक्यता आहे? नाही, मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की हा करोनासारखा आजार नाही, हा संसर्गजन्य आजार नाही। त्यामुळे यामध्ये घाबरून जाण्याची कुठलीही गरज नाही आणि हा ट्रीटेबल, याच्यावर उपचार करण्यासारखा हा आजार आहे आणि पुण्यामध्ये जे आपल्याला दिसून येतं कदाचित ते इन्फेक्टेड वॉटर जे आपण त्या ठिकाणी संशोधन त्यांचं चालू आहे, परंतु आपल्याकडे वर्षभर हे रुग्ण सतत येत असतात आणि वर्षभरामध्ये आपण 90 रुग्णावर या ठिकाणी उपचार केलेले आहे। त्यामुळं आपल्यासाठी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी, घाटी रुग्णालयासाठी हा आजार नवीन नाही आहे। खरं तर मराठवाड्याची राजधानी असलेलं हे शहर आहे। संपूर्ण मराठवाड्यातून हजारो या ठिकाणी रुग्ण येतात, विदर्भातून काही येतात, त्यामुळं खबरदारी म्हणून नागरिकांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? नाही, मी यापूर्वीच सांगितलं की खबरदारी म्हणून जे पाणी उकळून आपण प्यायला पाहिजे, कारण यामध्ये हा वॉटरबॉर्न डिसीज याचं मुख्य हे दिसतंय। त्यामुळे जे दूषित पाणी आहे
ते पिऊ नये आणि उकळून जर पाणी पिलं तर मला असं वाटतं याचा जास्तीत जास्त उकळून मांसाहारी जे लोक आहेत त्यांनीही चांगलं शिजून अन्न मांसाहारी अन्न खाल्लं पाहिजे आणि यापासून आपला बचाव केला पाहिजे. यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून काही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत का? नाही, याच्यामध्ये विलगीकरण कक्षाची काही तशी आवश्यकता नाही. आमच्याकडं जे काय आमचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते मागच्या अनेक दिवसापासून याच्यावर उपचार करत आहेत आणि मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी वाढलेली पुण्याप्रमाणे कुठलीही संख्या दिसून येत नाही आणि तशी गरज असेल तर आमच्याकडे एक वार्ड नेहमीच ठेवलेला असतो आम्ही मोकळा आणि त्या ठिकाणी तशी व्यवस्था करण्यात येईल. पण मला असं वाटतं की या आजारात ती गरज नाही. तर नक्कीच हे होते घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे सर. रुग्णांना घाबरून जाण्याचं कारण नाही, फक्त काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.